मतदार याद्यांमधला घोळ आधी स्वच्छ करावा. याद्यांमधला घोळ आम्ही दाखवून दिलाय असं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब यांनी म्हटलंय. निवडणूक आयोग प्रक्रिया रेटण्याचा प्रयत्न करतंय. आयोगाचं मालक भाजप आहे आणि भाजप सांगेल तेच होईल. पुढचा कार्यक्रम आम्ही सर्व पक्ष बसून जाहीर करू असं अनिल परबांनी म्हटलेलं आहे. आम्ही तर वारंवार विरोधच करतोय, कारण आम्हाला याद्यांमधला घोळ आम्ही दाखवून दिलेला आहे आणि हा याद्यांमधला घोळ त्यांनी दूर करावा. की निवडणुकीला आम्ही विरोध केला असतो. आमचं म्हणणं असं आहे की याद्या स्वच्छ कराव्यात. जे आक्षेप आम्ही नोंदवलेले आहेत त्या आक्षेपावरती खुलासा करावा. त्याला मतदानापासून रोखणार या बाबतीतली कुठली कल्पना न देता मला असं वाटतं की निवडणूक आयोग कार्यक्रम भेटण्याचा प्रयत्न करते आणि निवडणूक आयोगाचे मालक आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष. याच संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणतात आपण ते देखील पाहूया. रडीचा डाव महाविकास आघाडी करताय. रडीचा डाव महाविकास आघाडी खेळतात आहे. त्यांना त्यांचा पक्ष सांभाळणं कठीण झालं आहे. त्यांना त्यांचे कार्यकर्ते सांभाळणं कठीण झालं आहे. उद्या पराभवानंतरची उद्या कार्यकर्त्यात काय सांगत. एक तर विधानसभेचा पराभव एवढा मोठा झाला आहे. 51.78% मतं घेऊन देवेंद्र फडणवीसचं सरकार आलं आहे आणि हे मतदान एवढं जास्त आहे की त्यांना परमनंट भीती वाटायला लागली आहे. त्यांना हे माहिती आहे की आम्ही 100% हारणार आहे. हरल्यानंतर जनतेला काय सांगावं, कार्यकर्त्याला काय सांगावी, वारंवार सांगतो त्या पक्ष टिकवण्याची भूमिका सुरू आहे आणि महाविकास आघाडीचे कुणाकडे एकमेकाकडे चेहरे नाही आहेत. सारे चेहरे दुभंगलेले आहेत. आता निवडणुका लागताबरोबर बघा कसा पोळा फुटला यांचा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.